सायन परिसरातही रात्रीपासून पावसाची संततधार आहे। ईस्टर्न एक्सप्रेसवेवरील वाहतूक सध्या सुरळीत आहे। आणखी माहिती याबद्दल घेऊयात। आपला प्रतिनिधी अक्षय मंकणी आता आपल्यासोबत आहे। अक्षय, सायन भागातली काय स्थिती आहे पावसाची आणि वाहतुकीची? सौरभ, सध्या आपण सायन या परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईमधल्या उपनगरांमध्ये जोरदार पाऊस जो आहे तो बरसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे सध्या वीकेंड असल्यामुळे शनिवारी चाकरमानी जे आहेत ते आपल्या कामावरती जात नसतात। बहुतेक ऑफिसेसना सुट्टी असते। त्यामुळे सध्या ईस्टर्न एक्सप्रेसवरची वाहतूक जी आहे ती आपण पाहू शकतो की सुरळीत सुरू असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु सायन, माटुंगा, विक्रोळी, घाटकोपर, चुनाभट्टी, कुर्ला या संपूर्ण मुंबईमधल्या उपनगरांमध्ये पावसाचा जोर जो आहे तो आज सकाळपासूनच वाढल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सकल भागांमध्ये थोड्या प्रमाणात जी आहे ती पाणी साचण्यास जे आहे ते सुरुवात झालेला आहे। परंतु असाच पाऊस जो आहे तो पुढचे काही तास मुंबईमध्ये बरसत राहिला तर मुंबईमधल्या जे काही सकल भाग आहेत, ज्या ठिकाणी सातत्याने पाणी साचतं त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जलभराव, पाणी साचण्याची शक्यता जी आहे ती उद्भवू शकते असं देखील म्हणणं आहे। सौरभ, ठीक आहे अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल।